आहा हा 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 बघा, गरमागरम वाफाळती गरगटी भाजी आहे. आंबाडीचं गरगटं केलं आहे. आंबाडीची आंबट चव, आंबट गोड मस्त चुरचुरीत लसणीच्या फोडणीची इतकी कमाल लागते, तुम्हाला सांगते. गरम गरम वाफाळता भात, हे गरगटं किंवा भाकरी सॉर्टेड, म्हणजे जेवण सॉर्टेड. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आंबाडीचं गरगटं करूयात. अतिशय साधी सोपी आणि कम्फर्ट फूड आपण ज्याला म्हणतो ना, तशी ही रेसिपी होते. चला मस्त ही गरगटी भाजी करायला घेऊयात, पण त्यापूर्वी साहित्यावर एक नजर घालूयात. आता हे सगळं एकत्र आहे ना, कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरच्या बेसला पाणी घालायचं, खाली जाळी ठेवायचं, म्हणजे खालचं पाणी आहे ना वर डब्यामध्ये साचत नाही. आता तर इथे ही आंबाडीची एक जुडी घेतली आहे. काय केलं, आंबाडीची पानं निवडून घेतली. याची पानं आहेत ना अशी टोकदार असते ना, हलकंसं डिझाईन असतं. काही पानं याची त्रिदल असतात. तर हे स्वच्छ धुवून घेतलं, त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि आपण भाजी चिरतो तसं अगदी बारीक चिरून घेतलं. तर ही एक जुडी आंबाडी आहे बारीक चिरलेली. ही कुकरच्या बेसला ठेवायची. त्यावर आणखी एक डबा ठेवायचा आणि यामध्ये भिजवलेले तांदूळ नाही आहेत, तांदूळ स्वच्छ धुवून फक्त त्यातलं पाणी निथळलं आहे. भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेली चणा डाळ. आता यामध्ये पाणी घालूया, झाकण लावायचं आणि याच्या मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला आता इथे 2 शिट्ट्या काढून घेतल्या, वाफही गेली आहे. येस, बघा शेंगदाणे, तांदूळ आणि डाळ व्यवस्थित शिजलेत. हे आता काढूया आणि हे शिजलेली आंबाडी देखील बाजूला काढूयात. आता हे मिश्रण हलकं थंड होईपर्यंत वाट बघायची. चला आता ही शिजवलेली आंबाडीची भाजी हलकी थंड झाली. ही अशी चुरून घ्यायची. चुरून घेणं गरजेचं आहे. जितकी छान चुराल तितकी ती एकसंध व्हायला मदत होते. आता यामध्येच हे बेसन पीठ लावायचं. याच्या गुठळ्या मोडायच्या. पाणी नाही आहे त्यामुळे बेसनच्या गुठळ्या राहत नाहीत. आणि हे जे शिजवलेले तांदूळ, डाळ आणि शेंगदाणे आहेत हे देखील यामध्ये कालवून एकजीव करायचं. चला आता या आंबाडीच्या भाजीला फोडणी घालूयात. तर इथे 3 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि काय केलं तुम्हाला सांगते, या भाजीला आहे ना चव येते ती या ठेच्याची. मग काय केलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या एकत्र घेतलं, खलबत्त्यात ठेचून घेतलं आणि हा ठेचा तयार केला. अफलातून चव येते, त्यामुळे ठेचा अजिबात मिस नका करू. आता सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली की जिरे, हिंग, हा ठेचा, कमाला सुवास करवतो. यामध्येच हळद देखील घालून मिसळूया. हा ठेचा आहे ना 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचा. ते लसणाचा स्वाद यामध्ये छान उतरला पाहिजे आणि तो कच्चेपणा हलकासा निघून गेला पाहिजे. चला आता हे छान परतून झालं. बेसिकच फोडणी आहे पण बघा काय कमाला दिसते आणि सुवास तर आहा हा. आता यामध्ये लाल तिखट चांगलं मिसळून घेऊयात. आणि हे शिजवलेली आंबाडी यामध्ये घालूयात. यामध्ये पाणी मिसळूया. थोडंसं आणखी पाणी यामध्ये वाढवते. कमाल दिसते. आता जसजशी शिजेल तसतशी ही एकसंध व्हायला मदत होते.
आता यामध्ये आंबाडी आहे ना, चवीला आंबट असते, त्यामुळे गूळ घालायचा. बऱ्यापैकी गूळ लागतो या भाजीला. आणि चवीपुरतं मीठ. चला आता याला एक छान उकळी काढायची. चला, भाजीचा सुवास कमाल दरवळतोय आणि टेक्स्चर आणि एकसंधपणा कमाल आलेला आहे. आता या प्रकारची गरगटी भाजी जेव्हा करतो ना, तेव्हा कायम त्याची चव चाकायची. मग ते आळूचं असो, पालकाचं असो, करडईचं असो. परफेक्ट झालेलं आहे. वा वा. आता यामध्ये लसणाची फोडणी. तेल गरम केलं आहे. यामध्ये उभा चिरलेला लसूण, ठेचलेला लसूण घातला तरी चालेल. हलकासा सोनेरी करूया. चुरचुरीत अशी ही फोडणी करून घ्यायची. वा. आता लसूण छान असा चुरचुरीत झाला. गॅस बंद करूयात. यामध्ये सुकी लाल मिरची आणि ही चुरचुरीत फोडणी घातली. वा 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 वा. बघा, ही आंबाडीची गरगटी भाजी तयार आहे. या ऋतूमध्ये ना मुबलक प्रमाणात ताज्या मस्त अशा पालेभाज्या उपलब्ध असतात. ही आंबाडीची गरगटी करून बघाल. चुरचुरीत लसणाच्या फोडणीची मी तुम्हाला सांगते, आंबट गोड तिखट कमाल लागते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.